मित्रांनो, ज्या कथा मी संसोहम या चॅनलवर वाचतोय त्यामागे निव्वळ मनोरंजन हा हेतू नाही. एक म्हणजे ज्यांना वाचायला वेळ नाही किंवा आजारपण म्हणा किंवा डोळ्यांच्या त्रासानं म्हणा, ज्यांना शक्य नाही त्यांना हे साहित्य उपलब्ध व्हावं. दुसरं म्हणजे फक्त ऑडिओ, ध्वनी या माध्यमाचा खूप महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला टेबल खुर्चीला बांधून न घेता, आपण करत असलेल्या कामात व्यत्यय न येता सुद्धा आपल्याला हे ऐकता येतं. बऱ्याच जणांनी हे कॉमेंटमध्ये लिहिलंय की सायकलिंग करताना, जिम करताना, चालताना, बसमध्ये, मेट्रोमध्ये, कॅबमध्ये प्रवास करताना, काही गृहिणी घरकाम करताना किंवा पेंटिंग वगैरे सारखे छंद जोपासताना हे ऐकत आहेत. हे कनेक्ट होणं मनाच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ब्रेन रॉट. जिथे तुमच्या हातात मोबाईल असतो आणि सतत स्क्रोलिंग करून नवीन नवीन गोष्टी सतत पाहिल्या जातात, तिथे कंटेंटशी जोडलं न जाता फक्त डोळ्यांना दिसत राहणारी दृश्य सतत पाहून मेंदू थकतो. न्यूरॉन्स ओव्हरलोड होतात आणि याचा परिणाम म्हणजे चिडचिडेपणा आणि झोपेतही विश्रांती पूर्ण न होणं. परिणामी संपूर्ण मानसिक आणि शारीरिक ऱ्हास ही सध्याची खूप मोठी समस्या आहे. या कथा ऐकताना तुम्हाला मोबाईल हातात ठेवायची गरजच नाही. वायरलेस किंवा वायर्ड हेडफोन लावून आपण हे ऐकू शकता, ज्यामुळे सतत स्क्रीन पाहण्यापासून दूर राहू शकता. थोडक्यात तुमचं स्वास्थ्य चांगलं राहावं आणि आपले हे मधुर संबंध शेवटपर्यंत जपले जावेत, ही माझी कळकळीची अपेक्षा आहे. तुम्ही या कथा कशा ऐकता हे कॉमेंटमध्ये जरूर लिहा. गेल्या काही कथा म्हणजे बंदवाट, किनारा, मैफल, जन्म, आजी किंवा पानगळ यापैकी तुम्हाला कुठली जास्त आवडली याबद्दल मी एक कम्युनिटी पोस्ट करतोय. त्यामध्ये आपलं मत नोंदवलंत तर मला तुमची आवड लक्षात येईल. तुमच्या प्रत्येक कॉमेंट आणि सूचना मला खूप महत्त्वाच्या आहेत. आज जी कथा आपण ऐकणार आहोत ती 2 भागात आणतोय, कारण ती थोडी दीर्घ कथा आहे. आज पहिला भाग आणि उद्या लगेच बॅक टू बॅक दुसरा भाग मी टाकतोय. आजच्या कथेतला जगदीश आणि मागे वाचलेल्या पानगळ या कथेतली राधा किंवा चंद्राची सावली मधला गोसावी यांच्याशी कदाचित काही साम्य आढळेल, पण वातावरण मात्र पूर्ण वेगळं आहे. तर वळूयात आजच्या कथेकडे. सोबत लेखक नारायण धारप. महाजनींच्याकडे काही दिवस नोकरी करूनही मी काही असं म्हणू शकत नाही की मी त्यांना बऱ्या प्रकारे ओळखतो. तशी त्यांची फारशी माहितीही मला नाही. मी काही दिवस बेकार होतो. अनेक मित्रांपैकी एकानं ही संधी माझ्याकडे सरकावून दिली होती. बापूसाहेब महाजनी मोठे कंत्राटदार होते. सध्या त्यांची प्रकृती बरी नव्हती. कामधंदा झेपत नव्हता. डॉक्टरांनी त्यांना 1-2 महिने संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. ते गावाकडे राहायला जाणार होते. त्यांना सोबतीला एक सुशिक्षित हरवणारी मनुष्य हवा होता. माझी तयारी होती का? तयारी? आत्ताच्या क्षणी मी निवड करण्याच्या परिस्थितीत होतो कुठं? मला मिळालेल्या पत्त्यावर मी बापूसाहेबांची गाठ घेण्यासाठी गेलो. मला पाहताच ते जरासे नाराज झालेले दिसले. काय नाव म्हणालात? ते जरा पुढे वाकत म्हणाले. जगदीश. असं होय. जगदीश, मी जरा वयस्क माणसाची अपेक्षा करत होतो. कामाचं स्वरूप मला माहीत नव्हतं तेव्हा मी केवळ त्यांचंच निरीक्षण करत बसलो. ते 50च्या पुढे नक्कीच असावेत. अर्धे अधिक केस गेले होते. उरलेल्यांना चंदेरी झाक आली होती. चेहऱ्यावर एक फिकटपणा होता. तो वयाचा होता का त्यांच्या नुकत्याच येऊन गेलेल्या आजाराचा होता हे कळत नव्हतं. डोळ्यांवरचा चष्मा काढून हातात घेत ते परत मागे रेलून बसले. कशासाठी माणूस हवाय हे तुम्हाला माहिती आहे? आपण काही दिवस गावी जाणार आहात, तिथे सोबतीसाठी माणूस हवाय असं माझ्या ऐकण्यात आलंय. गाव कसं आहे याची काही कल्पना आहे? नाही, अर्थात मला कशी कल्पना असणार. नावाला गाव आहे. शिवारात वाडा आहे. वाड्याच्या दारातून शेजारच्या घराची कौलं सुद्धा दिसत नाहीत. वीज नाही, इतर करमणूक काही नाही. तुम्ही शहरी लोक 8 दिवसात कंटाळून जायचे. 1-2 महिन्यांचाच प्रश्न आहे ना. मला कंटाळा येणार नाही असं नाही, पण अगदी पळून जाणे इतका मी कच्चा खासच नाही.
वाचायचा नाद कितपत आहे? चार चौघांसारखाच, पुस्तकातला किडा म्हणण्या इतका नाही. पत्ते, बुद्धिबळ, कॅरम यापैकी काय काय येतं? पत्ते, कॅरम येतो. बुद्धिबळाचे नियम माहिती आहेत. या माझ्या हलक्या कोटीवर त्यांनी ऊट सुद्धा हलवले नाहीत. मी हरहुन्नरी माणूस मागितला होता. स्वयंपाकाचं काय? रोजचा स्वयंपाक मी करू शकेन. भात, सर्व भाज्या, डाळ, पोळी, भाकरी, चटण्या, कोशिंबिरी. पक्वान्न मात्र माझ्या पलीकडचे. पगाराची काय अपेक्षा आहे? बापूसाहेब, मी सध्या बेकार आहे. 2 वेळ जेवण, डोक्यावर निवारा एवढं मिळाल्यावर माझी पगाराची कोणतीही अट नाही. मी तुला जेवून खाऊन 100 रुपये महिना देईन. चालेल? चालेल. केव्हा जायचंय? उद्या सकाळच्या 6च्या बसचं रिझर्वेशन करून ये. त्यांनी मला एकवचनी हाक मारल्याचं माझ्या लक्षात आलं, पण आता प्रतिष्ठा कशासाठी? मला तिकीटं आणून दे आणि त्यावेळी स्टँडवर हजर राहा. त्यांनी गावाचं नाव सांगताच मी त्यांचा निरोप घेतला. आगर मोरणी, 2 तिकीटं. तासाभराने त्यांना तिकीटं नेऊन दिली तेव्हा उरलेले 11 रुपये त्यांनी मला हातखर्चासाठी मजजवळच ठेवून घ्यायला सांगितले. ज्या स्नेहाकडून मला ही संधी मिळाली होती त्याचे आभार मानण्यासाठी मी त्याची गाठ घेतली. खरी उत्कंठा बापूसाहेबांबद्दलच होती. पण माझे स्नेही म्हणाले, माणूस जरा एककल्ली आहे, बाकी तसा सरळ आहे. दिलेला शब्द पाळणार आहे. 100 म्हणाले ना, मग झालं तर 100 मोजून घे. बाकी चौकशा तुला कशाला हव्यात? म्हणजे त्यांचा व्यावसायिक अल्पपरिचय होता एवढं स्पष्ट झालं. दिवस हिवाळ्याचे होते. बस निघाली तेव्हा सर्वत्र अंधार आणि धुकं होतं. बसमधले सर्व उतारू स्वेटर, मफलर, शाली यांच्यात गुंडाळून घेतलेले नुसते आकार होते. गाडी सुरू होताच सुरुवातीची संभाषणाची गुणगुण थांबली आणि सर्वजण पेंगा घ्यायला लागले. कधी नव्हे ते मला काल रात्री अगदी शांत झोप लागली होती आणि आज मी टक्क जागा होतो. बसल्या बसल्याच मी शेजारच्या बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर मधून मधून नजर टाकत होतो. त्यांनी डोळे मिटून घेतले होते, पण अवयवांच्या ताठपणावरून ते जागे होते हे उघड दिसत होतं. आत्ता काही संभाषण नको म्हणून त्यांनी झोपेचं सोंग घेतलं असणंही शक्य होतं. अर्थात त्यांची इच्छा नसली तर मी कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लादणार नव्हतो. मी त्यांना फक्त सोबत द्यायची होती. त्यांचं मनोरंजन करायचा पत्कर मी काही घेतला नव्हता. मला जाणवलं की या विचाराला एक कडवट धार आहे. बापूसाहेबांबद्दल माझं मत तितकंसं चांगलं झालं नव्हतं. नोकरीची इतकी निकड नसती तर कदाचित मी त्यांना नकारही दिला असता. तसे ते मला एक वावगा शब्दही बोलले नव्हते. मग ही नावड का? मला काहीच सांगता आलं नसतं. 8:30च्या सुमारास गाडी वाटेतल्या गावात थांबली तेव्हा कुठे उतारू हातपाय मोकळे करण्यासाठी खालच्या उन्हात उतरले. मी चहा घेतला. 1 कप बापूसाहेबांना नेऊन दिला. सकाळची तिरकस पिवळी उन्हं सरळ त्यांच्या चेहऱ्यावर येत होती. डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणखी स्पष्ट झाली होती. कालच्यापेक्षाही आज ते जास्त थकल्यासारखे वाटत होते. ज्याला सकाळच्या या प्रसन्न वातावरणाचा मनमुराद आनंद उपभोगता येत नाही अशा या माणसाबद्दल मला किंचितशी सहानुभूतीही वाटू लागली. 1:30च्या सुमारास जेवणासाठी गाडी बराच वेळ थांबली. आत्ताही बापूसाहेबांनी 1 कप चहाच घेतला. मला जेवून घ्यायला सांगितलं. बराच वेळ सिगरेटची तल्लफ दाबून धरली होती. स्टँडवरच्या हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवण घेऊन सिगारेट शिलगवून मी आरामात बसलो. 24 तासात माझ्या परिस्थितीत केवढा बदल झाला याचं मनोमन आश्चर्य करत होतो. संध्याकाळी 5:30ला आम्ही आगर मोरणीला पोहोचलो. एव्हानात सूर्य मावळायला आला होता. घाट उतरता उतरताच मोरणी लागत होतं. वर सूर्य कासराभर वर वाटत होता, पण आता हजारो फुटांचा घाट उतरताच दिवस अंधारल्यासारखा वाटला. माझी पिशवी आणि बापूसाहेबांची मोठी बॅग घेऊन मी त्यांच्या मागोमाग खाली उतरलो. डोंगरावरचा गार वारा अंगाला कसा झोंबत होता. मार्गशीर्षातलं नितळ आकाश, दोन्ही अंगांना गर्द हिरवी झाडी आणि त्यांच्या रांगेतून जाणारा लाल मातीचा रस्ता. बापूसाहेब पुढे चालले होते, मी मागून चाललो होतो. बसच्या आवाजानं फाट्यावर अनेक गावकरी आले होते. त्यांच्यातल्या बहुतेकांनी बापूसाहेबांना पाहताच
हात कपाळाला लावून रामराम केला. बापूसाहेब मान एवढीशी झुकवत चालले होते. वाटेत खानावळ लागली. भंडारी हिंदू खानावळ, ताजे मटण अशी घरगुती रंगवलेली पाटी होती. आम्ही आत जाताच मालक आदबीनं उठून उभा राहिला. "कारतू, हा जगदीश आज रात्री येईल, त्याला 2 डबे भरून दे बर का." बापूसाहेब म्हणाले आणि त्याच्या होकाराची वाट सुद्धा न पाहता बाहेर पडून रस्त्याला लागले. त्यांच्या वाड्यापर्यंत पोचायला अर्धा तास तरी लागला. तोपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. मध्येच थांबून बापूसाहेबांनी सुटकेसमधला मोठा टॉर्च काढला होता. आवाराचं फाटक नुसतं तारेनं लावलेलं होतं. सरळ समोर वाडा होता, 1 मजली पण रुंद. दोन्ही अंगांना मोठे मोठे सोपे काढलेले. जरा अंतर सोडून नारळी, केळी, सुपारी, आंबे यांची झाडं होती. पण आत दिवा नव्हता. आवाज नव्हता किंवा होता पण असंख्य कीटकांचा. दाराचं भलं मोठं कुलूप काढलं. दार करकरत आत उघडलं. आतली हवा कोंदट होती, कुबट वास येत होता. थोडासा धुळीचा थर सोडला तर बाकी घर आरशासारखं स्वच्छ होतं आणि व्यवस्थित सुद्धा. काडेपेटी, तेलाची शामदानं, सर्व काही जिथल्या तिथे. 2 दिव्यांच्या काचा साफ करून घेतल्या, तेल भरून ते लावले. टॉर्चच्या प्रकाशात मागच्या विहिरीवरून 2 बादल्या पाणी आणलं. हात तोंड धुतलं. शेवटच्या स्टँडवर घेतलेला चहाचा थर्मास आता उघडला. 1.5 कप गरमागरम चहा घेतला आणि मग मी डबा आणायला निघालो. रात्र चंद्राची होती का नाही मला माहीत नव्हतं. आत्ता आकाशात चंद्र नव्हता एवढं खरं. किर्र काळोख म्हणतात तसला काळोख. डोंगरावरून विवळत येणारा गारीगार वारा. भंडारीची खानावळ रस्त्यावरच होती. दिसली नसती तरी वासावरून सापडली असती, इतका खमंग स्वाद आसपास दरवळत होता. मी आत गेलो. मला पाहताच कारतूनं नुसती मान हलवली, बसायची खूण केली. तो स्वतः आत गेला. गड्याला ऑर्डर देऊन आला. मग तो माझ्याकडे हिशेबी नजरेनं पाहत पाहत शेवटी म्हणाला, "बापू धनी एकटेच आलेत, सोबतीला बाई नाहीत." "नाहीत, मी राहणार आहे त्यांच्याबरोबर." बापूसाहेबांच्या पत्नीविषयी हा माझ्या कानावर आलेला पहिलाच उल्लेख. आणखी माहितीची उत्सुकता मनात खूप होती, पण मी स्वतः कोणतेही प्रश्न विचारणार नव्हतो. एवढ्यात तरी "उद्या सकाळला डबे लागतील, काहीतरी खास बनवीन." "नाही, आता मीच घरी स्वयंपाक करणार आहे." मी उठत म्हणालो. खानावळीच्या उभेतून बाहेरच्या गार काळोखात शिरताना अंग शहारलं. पावलं झपाझप उचलत मी महाजनींच्या वाड्याचा रस्ता धरला. वाटेनं कोणी चिटपाखरूही भेटलं नाही. रात्री थंडीचा कडाका पडणार हे दिसतच होतं. केव्हा एकदा घराच्या उभेत जातो असं मला झालं होतं. फाटकातून आत वळताच समोर प्रकाशानं झगमगलेल्या खिडक्या आल्या. त्यातल्या एका खिडकीबाहेर कोणीतरी उभं असल्याचा मला भास झाला. भासच असला पाहिजे, कारण दुसऱ्या क्षणी काच रिकामी झालेली दिसली. बापूसाहेब माझी वाटच पाहत होते. प्रवासाच्या शिणानंतर आणि साफसफाईच्या श्रमानंतर जेवण कसंही असलं तरी गोडच लागलं असतं. निदान मला तरी त्या रात्री लागलं. बापूसाहेब नाममात्रच जेवत होते. त्यांचा नुकताच झालेला आजार आणि 50च्या पुढचं वय हे पाहता मला त्यात फारसं आश्चर्य वाटलं नाही. जेवण होताच मी सर्व आवरावर केली. भांडी विहिरीवर नेऊन घासली. मग आत येऊन दोघांच्या झोपण्याची तयारी केली. गाद्या, पलंगपोस, चादरी, रग, उशा सर्व काही होतं, पण वापरात नसल्यानं त्याला जरा कुबट वास येत होता. एका कपाटातून बापूसाहेबांनी उदबत्त्या काढल्या. त्या पेटवून कोपऱ्यात ठेवल्या. सर्व काही व्यवस्थित झालंय असं पाहून मी जरा वेळ बाहेर सोप्यावर आलो आणि सिगारेट पेटवली. सोप्यात येरझारा घालता घालता मला दिसलं की आत बापूसाहेबांनी त्यांच्या ट्रंकेतनं विस्कीची बाटली काढली आहे. त्यांना मद्य घ्यायची डॉक्टरांची परवानगी होती का नाही मला माहीत नव्हतं, आणि मला काय करायचं होतं त्यांचे ते जबाबदार होते. सिगारेट संपवून मी आत आलो. बापूसाहेबांच्या चेहऱ्यावर आता जरा हुशारी दिसत होती. एका आराम खुर्चीकडे हात करत ते म्हणाले, "जगदीश, जरा बस इथे. का झोप आली आहे?" "नाही, बसतो की." मी खुर्चीत बसत म्हणालो. "आता मला जरा बरं वाटतंय. ती शहरातली भगभग अगदी नकोशी झाली होती बघ."
ते अजूनही आपल्या पत्नीचा विषय काढत नव्हते आणि माझ्यासारख्या पगारी नोकराशी का काढावा म्हणा. पण तरीही मला नवल वाटत होता. एखादी बाई आपला वयस्कर नवरा अशा अवस्थेत एकटाच कशी जाऊ देईल. हातातल्या ग्लासमधून गुटके घेत घेत बापूसाहेब माझी चौकशी करत होते. मी काही मोठ्या आनंदानं उत्तरं देत नव्हतो, कारण माझा भूतकाळ काही अभिमानास्पद खासच नव्हता. हळूहळू संभाषण त्यांच्या स्वतःकडे वळलं. जगदीश, एवढा पैसा आणि व्यवसाय असून शेवटी सोबतीसाठी पगारी माणूस आणावा लागला, याचं नवल करत असशील नाही तू मनात? त्यांनी माझ्या मनातलाच प्रश्न काढला. मला ही संधी योग्य वाटली. खानावळवाला भंडारी विचारत होता मला, बाईसाहेब आल्या नाहीत का म्हणून. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर सावली आल्यासारखी झाली. डोळे किलकिले झाले, ओठ कडांना किंचित दुर्मडले. मग त्यांनी एक मोठा उसासा सोडला. बाईसाहेब, त्यांना कुठं आपल्या यजमानांची शुश्रूषा करायला सवड आहे, ते विलक्षण कडवट आवाजात म्हणाले. आणि मग एकदम आठवण झाल्यासारखं करून, अरे हो, तू बाईंना पाहिलंच नाहीस नाही का? ती सुटकेस घे बरं जरा इकडे. सुटकेस उघडून त्यांनी आतला एक लेदर फोल्डर काढला. तो उघडून आत पाहत मग माझ्याकडे धरला. बघ ना, मालिनी नाव आहे तिचं. मी जरा उत्सुकतेनंच फोल्डर हातात घेऊन तो फोटो पाहिला आणि मला आश्चर्याचे धक्के बसले. एक म्हणजे त्या फोटोतला चेहरा एका अप्रतिम लावण्यवती स्त्रीचा होता आणि दुसरं म्हणजे तिचं वय. बापूसाहेब 50च्या पुढे गेले होते, तर त्यांची पत्नी मालिनी 25च्या रेषेवरच घोटाळत होती. वयात फरक असू शकतो, पण इतका? आणि मग मी तो फोटोतला चेहरा आणखी बारकाईनं पाहिला आणि खरं सांगायचं म्हणजे त्या स्त्रीचा कोणताही परिचय नसताना, तिच्या संबंधात कोणतीही माहिती नसताना माझं तिच्याबद्दल फारसं चांगलं मत झालं नाही. बापूसाहेबांनी फोटो माझ्या हातून काढून घेतला. ते बराच वेळ त्या फोटोकडे पाहत होते. मला त्यांच्या चेहऱ्यावरील भावांचा काही केला अर्थ लागेना. शेवटी एक मोठा उसासा सोडून त्यांनी फोल्डर मिटून बॅगेत टाकला. बाईसाहेब गेले आहेत त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर सहलीवर. सगळा दक्षिण भारत पाहून येणार आहेत. त्यांना कसं जमणार पतिराजांची शुश्रूषा करायला. ते पुन्हा तेच वाक्य बोलत होते. आवाजात चीड होती का विषाद होता की स्वतःची कीव होती, मला काहीच उमगलं नाही. मी उठून मोठा दिवा मालवला. एक लहान चिमणी तेवढी ठेवली. तिचा प्रकाश मंद पण पुरेसा होता. थकलेल्या शरीराला आता गादीचं आकर्षण वाटत होतं. पण बापूसाहेब बोलत बसले होते तोपर्यंत मला त्यांच्याशी बोलत बसणं भागच होतं. मध्ये तर एक दोनदा मला अशी शंका आली की काहीतरी विषय काढून ते संभाषण उगाचच लांबवत आहेत. जणू आवाजामागोमाग येणाऱ्या शांततेचा, अंधाऱ्या निशब्दतेचा क्षण जितका लांबणीवर टाकता येईल तेवढा टाकायची ते खटपट करत आहेत. बसल्या बसल्या मी पेंगा खातोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि बैठक मोडून ते झोपायच्या तयारीला लागले. आता त्यांना आणखी काही नको याची खात्री करून मी माझ्या पलंगावर आडवा झालो. रग गळ्यापर्यंत ओढता ओढता मला झोप लागली असली पाहिजे आणि डोळे मिटले न मिटले तोच मला जाग आली. निदान तसं वाटलं तरी. काही क्षण तसाच आड्याकडे पाहत आपण कुठे आहोत याचा विचार केला आणि तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला. त्यानंच मला जाग आली असली पाहिजे, कारण माझी झोप एकंदरीत चांगली सावध आहे. आवाज रडण्याचा होता, पुरुषाच्या रडण्याचा. अगदी हेल काढून रडावं तसा. मी पांघरून सरकावून उठून बसलो. आवाज बापूसाहेबांच्या दिशेनं येत होता. बापूसाहेब, बापूसाहेब. मी मोठ्यानं हाका मारल्या. रडण्याचा आवाज थांबला, पण हाकेला उत्तर आलं नाही. मोठ्यानं कणत त्यांनी कूस बदलली आणि ते घोरायला लागले. पण म्हणजे मगाशी ते झोपेतच रडत होते तर. मनशी नवल करत मी परत आडवा झालो. पण एकदा चाळवलेली झोप काही केल्या पुन्हा येईना. मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 2:30 वाजले होते. जागच्या जागी चुळबुळ करत बसण्यापेक्षा एखादी सिगारेट उडावी असा विचार करून मी उठलो.
अंगाभोवती एक रग गुंडाळला. खोलीचं दार सावकाश उघडून सोप्यावर आलो आणि सिगारेट शिलगवून बाहेर पाहत उभा राहिलो. हा सोपा घराच्या मागच्या अंगाला होता. समोर लहानसं अंगण होतं, त्यातच विहीर होती. मग रिफाडाचं मोडकळीला आलेलं कुंपण होतं. त्यामागे चराऊ गवत रान होतं. मग झाडांची रांगेमागून रांग मागे जात जात शेवटी पार डोंगर पायथ्याला भिडली होती. आता चंद्राची अर्धकोर निळसर काळ्या आकाशात तरंगत होती. जमिनीवर धुक्याचा पातळसर थर होता. क्षीणसर चंद्रप्रकाशच जमिनीवर साकळल्यासारखा झाला होता. झाडं आणि गवत काळसर दिसत होतं. खरं म्हणजे सर्व सृष्टीच काळ्या चंदेरी अशा एका रंगात दिसत होती. असं वाटलं की दिवसाचं सृष्टीचं विविध रंगी रूप दूर झालंय आणि सृष्टी आपल्या मूळच्या प्राथमिक रूपात दिसतेय. आणखी कुठे कुठे विचार भरकटले असते, सांगता येत नाही. पण त्याच क्षणी विहिरीच्या काठावर काहीतरी हालचाल झाली आणि मी एकदम सावध होऊन पाहू लागलो. आठवणी या शुद्ध स्वरूपात कधी राहत नाहीत. पुढच्या प्रसंगांचा त्यांच्यावर काही ना काही परिणाम होतोच. आता त्या पहिल्या रात्री विहिरीच्या काठावर मला काही दिसलं का नाही, आणि दिसलंच असलं तर काय होतं याचा मी विचार करायला लागलो की नंतरच्या प्रसंगांची नको नको ती सूचक चित्र डोळ्यांसमोर येतात. पण ती काही खरी स्मृती नाही. त्या क्षणी तरी मला असं दिसलं किंवा वाटलं की विहिरीच्या काठावर कोणीतरी पाठमोरं बसलेलं आहे. खांदे जवळ घेऊन, शरीराची जुडी करून, मान खाली आणि मागे वाकवून कोणीतरी बसलेलं आहे. अंगावर कसला तरी ओला कपडा असावा. क्षीण चंद्रप्रकाशाचं आणखी क्षीण परावर्तन होत होतं. पण ही केवळ अशक्य गोष्ट वाटत होती. तो ओसाड वाडा, ती निर्मनुष्य जागा, अपरात्रीची वेळ, कडाक्याची थंडी. नीट पाहिलं, नजर फसत तर नव्हती ना? धुक्याचे पदरावर पदर सरकत होते. हालचाल दिसत होती. ती खरी होती का डोळे फसत होते काही कळेना. मात्र एक गोष्ट खरी, 4 पायऱ्या उतरून प्रत्यक्ष जवळ जाऊन शहानिशा करून घेणं किती सोपं काम होतं. पण मनात एक मोठी चमत्कारिक अनिच्छा जन्माला आली होती. हे खेड्यापाड्यातले, माणसांचा वावर नसलेले ओसाड वाडे, शहरात अविश्वसनीय वाटलेल्या गोष्टी या बदललेल्या वातावरणात एकदम वेगळ्या वाटायला लागल्या. मी खाली उतरून गेलो नाही. उलट सिगरेट संपताच आत आलो, दार व्यवस्थित लावून घेतलं आणि उबदार पांघरुणाखाली शिरलो. लागलीच झोपीही गेलो. 6:30ला मला जाग आली. चहा बनवायचा होता, स्नानासाठी पाणी तापवायचं होतं, स्वयंपाकासाठी तयारी करायची होती. आजपासून माझी नोकरी खऱ्या अर्थानं सुरू होणार होती. हवी हवीशी वाटणारी ऊब दूर करून गारव्यात वावरणं भागच होतं. हात तोंड धुवायला विहिरीवर गेलो. काल रात्रीची आठवण येणं अपरिहार्य होतं. ज्या ठिकाणी मला कोणीतरी बसल्यासारखं वाटलं होतं त्या जागेकडे मी सहज पाहिलं. काठावर त्या जागी पाण्याचं थारोळं होतं. ही वस्तुस्थिती होती. यात भासाचा, नजर फसण्याचा प्रश्नच नव्हता. काल रात्री पाणी उपसताना मीच बादली केव्हा तरी तिथे टेकवली असेल असं काहीतरी समजावं लागलं. पण काही केल्या मला ते पटत नव्हतं. स्वस्थपणा मिळाल्यावर मग विचार करू असं म्हणून मी तो एक प्रसंग बाजूला ठेवला आणि कामाला लागलो. आउट हाऊसमध्ये बाथरूम होती. तिथे बंब होता. बंब फोड होती. बंब भरला, लाकडं घातली, चिंध्यांच्या बोळ्यांवर केरोसिन टाकून ती पेटवली. मग स्टोव पेटवून चहाच्या मागे लागलो. रतिबाची सोय होईपर्यंत पावडरचं दूधच वापरावं लागणार होतं. चव कितपत येणार याची शंकाच होती. माझा चहा करून घेतला. अपेक्षेप्रमाणे तो अगदी बेचव होता. गावात कुठे दूध मिळतं का याचा तपास करून मग दूधच आणावं लागणार होतं. 7:15च्या सुमारास उन्हाची पहिली तिरीप खिडकीतून आत आली. मी बापूसाहेबांना हाक मारली. 2-3 हाकांनंतर त्यांना जाग आली. त्यांच्या त्रासिक व ओढलेल्या चेहऱ्यावरून त्यांना रात्री शांत झोप लागली नसावीशी वाटत होती. पलंगावर उठून बसून ते भिंतीला टेकून डोळे मिटून बसले होते. रात्री झोप व्यवस्थित लागली नव्हती का बापूसाहेब?
लागली होती की. का बरं विचारतोस? नाही, मध्ये 2:30च्या सुमाराला तुम्ही जरा अस्वस्थ झाला होतात. अस्वस्थ म्हणजे कसा? जरा कणत होतात, बोलत होतात, रडत होतात असं म्हणवेनाच. बोलत होतो? डोळे एकदम उघडून ते ताठ बसत म्हणाले. काय बोलत होतो? काही अर्थ होता का निरर्थक बडबड होती? त्यांची ही उत्सुकता मला जरा नवलाची आणि अस्थानी वाटली. काही अर्थ नव्हता बापूसाहेब, उगाच एखाद दुसरा शब्द. पण तो तरी कोणता? आहे आहे, हो हो, नाही नाही यासारखा. असं. ते मागे सरकून बसत म्हणाले. पाणी तापलंय बापूसाहेब, तोंड धुवा, चहा बनवतो. ते सावकाश पलंगावरून उतरले, सकाळच्या उद्योगाला लागले. तोपर्यंत मी गाद्या, उशा, चादरी, रग, पलंग पोस सर्व काही आवरलं. आता मी त्यांना जमेल तसा चहा बनवून देणार होतो, इतर व्यवस्था मागाहून. स्नान वगैरे उरकल्यावर मी बाहेर पडलो. दूधवाला मोलकरीण यांना निरोप द्यायचे होते. गावातल्या मारवाड्याकडून किराणा सामान खरेदी करायचं होतं. मला ही नवीन गाव पाहायची उत्सुकता होती. गाव म्हणजे एक सरळ रस्ता आणि 4-5 गल्ली बोळ होते. सर्वजण एकमेकांना आणि बापूसाहेबांना तर सर्वच जण ओळखत होते. 5-7 ठिकाणी सहज बोलता बोलता मी ही गोष्ट बाहेर येऊ दिली की मी आणि बापूसाहेब दोघंच काही दिवसांकरता वाड्यात राहायला आलोय. यावर प्रतिक्रिया विविध आणि गमतीदार होत्या. पण एकदाच सर्वांनी बाई आल्या नाहीत ही चौकशी केली. बाईंबद्दल एवढं कुतूहल का हे विचारणे इतकी अजून माझी कोणाशी सलगी झाली नव्हती. घरी परत आलो. बापूसाहेब सोफ्यात आराम खुर्ची घेऊन बसले होते. मी आत स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. जरा वेळानं मी बाहेर आलो, तो सोफा रिकामा होता. बापूसाहेब कुठेतरी बाहेर गेले असावेत. अर्थात त्यांचे अनेक स्नेही सोबती गावात असणारच. मी एक सिगारेट शिलगवली. 12:30च्या सुमारास बापूसाहेब परत आले. आमची जेवणं झाली. मी सगळी आवराआवर केली आणि बाहेर आलो. बापूसाहेब पलंगावर पडल्या पडल्या काहीतरी वाचत होते. मी बाहेर सोफ्यावरची खुर्ची घेतली. समोरच विहीर होती आणि लागलीच काल रात्रीची आठवण समोर आली. आणि ती एकटी नव्हती. भंडारींकडून डबा आणताना मी परत आलो तेव्हाही मला प्रकाशित खिडकीवर कोणाची तरी अस्पष्ट अशी छायाकृती दिसली होती. या खेडेगावातल्या वास्तू, पुन्हा एकदा मनात विचार आला. यात आपल्याला काही धोका तर नाही ना, हाही विचार आला. बापूसाहेब पगार देत होते, पण 100 रुपयांसाठी लाख मुलाचा जीव कोण धोक्यात घालील? गावात महाजनींच्या वाड्यासंबंधात काही प्रवाद आहेत का ते पाहायला हवं होतं. नाहीतर मग शेवटी प्रत्यक्ष बापूसाहेबांनाच विचारणं भाग होतं. 4च्या सुमारास चहा झाला. काही काम नसल्यास बाहेर जाऊन यायची मी बापूसाहेबांची परवानगी घेतली आणि बाहेर पडलो. 5च्या सुमारासच सूर्य क्षितिजाला टेकला होता. हवेत बोचरा गारवा यायला लागला होता. गावातल्या एकमेव चौकात बसच्या येण्याची वाट पाहत बरेच लोक जमले होते. दिवसातली ही एकमेव महत्वाची घटना असावी. मीही सिगारेट शिलगवून त्या घोळक्यात शिरलो. काहींनी मला ओळखलं, मान हलवून ती ओळख दाखवली. सिगारेटसारखी माणसाला बोलती करणारी स्वस्त वस्तू नाही. लोकांची तोंड उघडायला वेळ लागला नाही. लांबवरून बसची धूळ दिसत होती. हवेत चढलेला लाल ढग. घर्र आवाज करत ती चौकात आली. बरोबर गडबड आणि चैतन्य घेऊन आली. 5-10 मिनिटं मोठी धावपळ झाली. मग बस निघून गेली. चौक एकदम रिकामा वाटायला लागला. लोक आपापल्या कामाला निघून गेले. माझ्या बरोबरच्या 1-2घांना मी चौकातल्या हॉटेलात नेलं. चहा आणि भजी ही त्यांची आवडती डिश दिसली. पण 1.5-2 रुपये खर्च करून निघालो तेव्हा पदरात काहीच पडलं नव्हतं. किंवा महाजनींच्या वाड्याबद्दल काही प्रवाद गावात नाहीत एवढी खात्री झाली होती. दूधवाला ताजं दूध घालून गेला होता. बापूसाहेबांसाठी मी चहा बनवला. चहा घेता घेता त्यांनी कपाटातून मला बुद्धिबळाचा सेट काढायला सांगितला. सतरंजी अंथरून मी त्यावर पट आणि प्यादी मांडली. बापूसाहेब फारच उत्तम प्रतीचे खेळणारे होते. त्या मानानं मी अगदीच नवशिक्या होतो. पण प्रत्येक खेळीबरोबर
ते मला डावातल्या खुब्या आणि खोचा समजावून देत होते आणि माझ्या चुका दाखवत होते. पैसे मोजूनही कोणी मला इतक्या आपुलकीनं खेळ शिकवला नसता. एकूण संध्याकाळ मजेत गेली. स्वयंपाक बनवल्यावर आम्ही दोघं जेवायला बसलो. जेवण झाल्यावर बाहेरच्या खोलीत आल्या आल्या मी मनातला विषय काढला. बापूसाहेब, तुम्हाला एक विचारायचं होतं. काय रे? या वाड्याबद्दल काही प्रवाह, अफवा असं काही आहे का? या वाड्याबद्दल? छे, का विचारतोस? मला काल एक दोनदा असा भास झाला की सोप्यात विहिरीवर कोणीतरी वावरतंय. विहिरीच्या काठावर पाणीही होतं. या शब्दांचा बापूसाहेबांवर इतका परिणाम होईल याची मला कल्पनाही नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उतरला. चेहरा मळका घाणेरडा दिसायला लागला. ओठ थरथरायला लागले, हात कापायला लागले. काय म्हणालास? काय? ते कापऱ्या आवाजात म्हणाले. मागे सरत सरत ते एका खुर्चीत कोसळले. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. क्षणभर मला काय करावं ते सुचेनाच. भलताच विषय काढल्याबद्दल स्वतःला शिव्या देत मी त्यांच्या सुटकेसमधली बाटली काढली आणि ग्लासात थोडीशी व्हिस्की ओतून ग्लास त्यांच्या पुढे धरला. त्यांनी थरथरत्या हातानं ग्लास तोंडाजवळ नेला. एका घोटात सर्व व्हिस्की संपवली. जरा वेळानं त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग परत आला. शरीराचा कंपही थांबला. घाम पुसत पुसत ते म्हणाले, घाबरलास का रे? एखाद वेळी मला असा त्रास होतो. भिण्यासारखं काही नाही. बापूसाहेब, काही हार्टचा वगैरे त्रास नाही ना? नाही रे, काही नाही. मग काय म्हणत होतास? जाऊ दे ना, आता कशाला त्याची चर्चा. तुम्हाला त्रास होईल. त्रास नाही, मला सांग, ते अधीर आवाजात म्हणाले. तुला काहीतरी दिसलं म्हणतोस? केव्हा? कुठं? काही ओळखू आलं का? इतकं कुठे दिसलं बापूसाहेब? माणूसच होतं ही सुद्धा खात्री नाही. एखादी सावली असेल, नाहीतर डोळ्यांना काहीतरी भास झाला असेल. तुला खरंच असं वाटतं? खरंच भास होता? ते अगदी केविलवाण्या आवाजात विचारत होते. मला त्यांच्या वागणुकीचा अर्थच लागेना. मी हुशार रग्ज वगैरे काढायला लागताच ते म्हणाले, हे काय, एवढ्यातच झोपायची तयारी? एखादी गेम खेळू ना, चेसची? ठीक आहे, खेळूया की, मी म्हणालो. सगळी मांडामांड होऊन आम्ही खेळायला बसलो खरे, पण बापूसाहेबांचं सर्व लक्ष पटाकडे नव्हतं. मधून मधून ते खिडक्यांवरून नजर फिरवत होते. मधूनच मान किंचित तिरकी करून एखाद्या बारीक सारीक आवाजाचा वेध घेत असल्यासारखे दिसत. त्यांची अस्वस्थता उघड होती. बुद्धिबळाचा गेम हा केवळ फार्स होता. मला जागा ठेवण्यासाठी, का त्यांना अंधाराची, एकटेपणाची काही धास्ती वाटत होती? शेवटी एकदाची ती गेम संपवून आम्ही झोपलो होतो. एकंदरीत मला थोडी झोप पुरते. त्यातून आज फारसे श्रम झालेच नव्हते. त्यामुळे थकवा असा नव्हता आणि मन चाळवण्यासारख्या 2-3 घटनाही झाल्या होत्या. बापूसाहेबांची ती तरुण पत्नी, त्यांचं एकाकी येणं, त्यांचा तो अटॅक, मला झालेले भास, हे सर्व मिश्रण मला फारसं आवडत नव्हतं. न सुटणारी कोडी एकात एक गुंतल्यासारखी वाटत होती. बापूसाहेबही जागेच होते. सारखी कूस बदलत होते. कशाचा विचार करत होते? मला झोप येईनाशी झाली तरी मी वळवळ करून शरीराची शक्ती विनाकारण वाया दौडत नाही. सर्व शरीर सैल सोडून शांत पडून राहतो. निदान शरीराला तरी विश्रांती मिळते. काही वेळानं बापूसाहेबांनाही झोप लागली असावी. त्यांच्या दिशेनं आधी संथ श्वासोच्छ्वासाचा आणि मग घोरण्याचा आवाज यायला लागला. वाटलं तर आता सावकाश उठून बाहेर जाऊन एखादी सिगारेट ओढणं शक्य होतं. मी खिडक्यांच्या ओळीवरून सहज नजर फिरवली. कालच्यापेक्षा आज चंद्र लवकर उगवला होता. खिडक्यातून फिकट निळसर चांदणं आत येत होतं. चिमणीची लहानशी ज्योत सोनेरी ठिपक्यासारखी दिसत होती. ही आमची उबदार बंद खोली आणि बाहेर पसरत गेलेली अथांग चंदेरी काळी रहस्यमय रात्र. एकाएकी माझं शरीर शहारलं. विलक्षण गार हवेचा झोत अंगावरून गेला.
चंद्रप्रकाशानं उजळलेल्या खिडकीच्या चौकोनात काहीतरी उभं होतं. एका बाजूनं सरकत सरकत आलं होतं. गती पायांवर चालल्यासारखी वाटली नव्हती. आकार डोक्यावरून बुरखा घेतलेल्या माणसासारखा वाटत होता. इतर काहीही हालचाल नव्हती. मात्र अशी जाणीव होत होती की त्या काळ्या चेहऱ्यातले अदृश्य डोळे खोलीत कशावर तरी एकटक खेळलेत. माझा श्वास रोखला गेला होता. छाती फुटायला आली होती. डोकं बर्फाच्या पाण्यात बुडवल्यासारखं बधीर आणि गार पडलं होतं. हलवू म्हटल्यानं पापणी हलत नव्हती. ही जीवघेणी अखोरी प्रतीक्षा किती वेळ चालली होती कोणास ठाऊक. स्थळ आणि काळ, बाह्य जग या सगळ्यांची जाणीव त्या समोरच्या काळ्या कुट्ट आकारात जिरून गेल्यासारखी वाटत होती. कोणत्या तरी वेगळ्या जहरी अनुभूतीच्या कडेवर मेंदू लटपटत होता. घातकी दरीच्या काठावर. बापूसाहेबांच्या पलंगाच्या दिशेनं हुंदक्यासारखा एक आवाज आला. आसपास काहीतरी आदलाबदल झाली. निरीक्षणाचं केंद्र माझ्यावरून पुढे सरकल्याची जाणीव झाली. उरावरचं एक अतिशय जड ओझं सरकल्याची जाणीव झाली. डोक्यातला बधीरपणा गेला. छातीत अडकलेला श्वास एखाद्या स्फोटासारखा बाहेर आला. डोळे घट्ट मिटून घेतले. आणि मग काय होत आहे किंवा होणार आहे याच्या कल्पनेनं पुढच्या क्षणी डोळे खाडकन उघडले. पण सर्व खिडक्या रिकाम्या होत्या. तिथे रिकामा चंद्रप्रकाश होता. इतर काहीही नव्हतं. काहीही नव्हतं. कपाळावरचा घामाचा थेंब टप्प आवाज करून उशीवर पडला. मध्यरात्रीच्या कडाक्याच्या थंडीत माझ्या शरीराला डबडबून घाम फुटला होता. हे काय होतं? होतं तरी काय? खरंच काही दिसलं का झोपेतलं एखादं दुःस्वप्न? उठून पाहावं का?